हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 88वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. ते कोणते एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. अनकाइंड म्हणजे निर्दय, दृष्ट किंवा क्रूर. अननोन म्हणजे अज्ञात किंवा अपरिचित. अनप्लेझंट म्हणजे अप्रिय. अनपॉप्युलर म्हणजे नावडता किंवा लोकांमध्ये अप्रिय असलेला. अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व किंवा अपूर्व. अनप्रेडिक्टेबल म्हणजे अंदाज न लागणारे किंवा अनिश्चित. अनरिअलिस्टिक म्हणजे अव्यवहार्य किंवा वास्तवाशी विसंगत. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. पहिला शब्द अनकाइंड म्हणजे निर्दय, दृष्ट किंवा क्रूर. याचे समानार्थी शब्द बघूया. क्रुएल म्हणजे क्रूर, दुसऱ्याला वेदना देणारा किंवा त्रासदायक वर्तन करणारा. दुसरा शब्द हार्श म्हणजे कठोर, कठोर किंवा असंवेदनशील वर्तन. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. काइंड म्हणजे दयाळू, दुसऱ्याच्या भावना समजून घेणारा आणि मदतीस तत्पर असणारा. दुसरा शब्द कंपॅशनेट म्हणजे करुणामय, दुसऱ्याच्या वेदनांबद्दल सहानुभूती असलेला. याचे उदाहरण बघूया. इट वॉज अनकाइंड ऑफ हिम टू इग्नोर हर रिक्वेस्ट. तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे त्याचे निर्दयी वर्तन होते. नेक्स्ट वन अननोन म्हणजे अज्ञात, अपरिचित किंवा अनोळखी. याचे समानार्थी शब्द अनफॅमिलियर म्हणजे अपरिचित, पूर्वी कधीही न पाहिलेले किंवा अनुभवलेले नाही. दुसरा शब्द अनआयडेंटिफाईड म्हणजे ओळख पटलेला नाही, ओळख पटलेली नाही अशी गोष्ट किंवा व्यक्ती. याचे विरुद्धार्थी शब्द नोन म्हणजे माहीत असलेले, ओळखले गेलेले किंवा माहीत असलेले. दुसरा शब्द फॅमिलियर म्हणजे परिचित, ओळखीचा किंवा पूर्वी अनुभवलेला. याचे उदाहरण अन अननोन पर्सन लेफ्ट अ पॅकेज ॲट द डोर. अज्ञात व्यक्तीने दरवाजाजवळ एक पॅकेज ठेवले. नेक्स्ट वन अनप्लेझंट म्हणजे अप्रिय, असुखकारक किंवा कडू. याचे समानार्थी शब्द बघूया. डिसएग्रेबल म्हणजे अप्रिय, आनंद न देणारे किंवा न आवडणारे. दुसरा शब्द डिस्टेस्टफुल म्हणजे अप्रिय, चव किंवा अनुभवाने न आवडणारे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. प्लेझंट म्हणजे आनंददायक, आनंद देणारे किंवा सुखद. दुसरा शब्द ॲग्रीएबल म्हणजे मनासारखे, मनाला आवडणारे किंवा किंवा स्वीकारले जाणारे. याचे उदाहरण बघूया. वी हॅड अन अनप्लेझंट एक्सपिरियन्स ड्युरिंग द ट्रिप. प्रवासादरम्यान आमचा अनुभव अप्रिय होता. नेक्स्ट वर्ड अनपॉप्युलर म्हणजे नावडता, अप्रिय किंवा लोकांमध्ये अप्रिय असलेला. याचे समानार्थी शब्द बघूया. डिसलाईक म्हणजे नावडता, जो लोकांना आवडत नाही. दुसरा शब्द अनवेलकम म्हणजे अवांछित, जो स्वागतार्ह नाही किंवा ज्याचे आगमन नकोसे वाटते. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय, जो लोकांमध्ये आवडता आणि मान्यता प्राप्त आहे. दुसरा शब्द वेल लाईक म्हणजे प्रिय, जो लोकांना आवडतो आणि आदरास पात्र आहे. याचे उदाहरण बघूया. हिज रूड बिहेवियर मेड हिम अनपॉप्युलर ॲट स्कूल. त्याच्या उद्धट वागणुकीमुळे तो शाळेत अप्रिय ठरला. नेक्स्ट वर्ड अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व किंवा अपूर्व. याचे समानार्थी शब्द बघूया. अनपॅरेलल म्हणजे अतुलनीय, ज्याची तुलना करता येत नाही असा किंवा अद्वितीय. दुसरा शब्द एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे विलक्षण, सामान्यापेक्षा वेगळा किंवा विशेष. याचे विरुद्धार्थी शब्द फॅमिलियर म्हणजे परिचित, ओळखीचे किंवा पूर्वी अनुभवलेले. दुसरा शब्द कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत, परंपरेनुसार असलेले किंवा सामान्य. याचे उदाहरण द पॅन्डेमिक लेड टू अनप्रेसिडेंटेड चॅलेंजेस वर्ल्ड वाईड. संपूर्ण जगभरात महामारीमुळे अभूतपूर्व आव्हाने निर्माण झाली. नेक्स्ट वर्ड अनप्रेडिक्टेबल म्हणजे अंदाज न लागणारे किंवा अनिश्चित. याचे समानार्थी शब्द बघूया. इरॅटिक म्हणजे अनियमित, नियमितता किंवा स्थिरता नसलेले.
दुसरा शब्द व्होलाटाईल म्हणजे अस्थिर, सहजपणे बदलणारे किंवा स्थिरता नसलेले. याचे विरुद्धार्थी शब्द प्रेडिक्टेबल म्हणजे अंदाज लावता येणारे, ज्याचा अंदाज लावता येतो असे. दुसरा शब्द कन्सिस्टंट म्हणजे सुसंगत, सतत एकसारखे राहणारे किंवा बदल न करणारे. याचे उदाहरण हिज अनप्रेडिक्टेबल बिहेवियर वरीज हिज पॅरेंट्स. त्याचे अंदाज न लागणारे वर्तन त्याच्या पालकांना चिंता देते. नेक्स्ट वर्ड अनरिअलिस्टिक म्हणजे अव्यवहार्य किंवा वास्तवाशी विसंगत. याचे समानार्थी शब्द बघूया. इम्प्रॅक्टिकल म्हणजे अव्यवहार्य, जे व्यवहारात शक्य नाही किंवा अंमलात आणता येणार नाही. दुसरा शब्द आयडियलिस्टिक अवास्तववादी, जे अत्यंत आदर्शवादी असून वास्तवात शक्य नाही. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, जे वास्तवाशी सुसंगत आहे. दुसरा शब्द प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक, जे व्यवहारात शक्य आणि अंमलात आणता येणारे आहे. याचे उदाहरण बघूया. हिज एक्सपेक्टेशन्स फॉर द प्रोजेक्ट आर अनरिअलिस्टिक. त्याच्या प्रकल्पासाठीच्या अपेक्षा अवास्तव आहेत. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. बाय.